सुरुवात करायचं बघा. यातलंच आपलं पुढचं गणित काय आहे आपलं समजून घ्यायचं. मी या ठिकाणी काय केले, यम वजा शून्य. यम वजा हे काय आहे शून्य. म्हणजे कोणत्याही एखाद्या संख्येतून जर शून्य वजा केलं तर येणारं उत्तर हे तीच संख्या असते. म्हणजे यम मधून जर वजा या ठिकाणी शून्य केलं तर उत्तर काय आलं यमच आलं. लक्षात आलं का? समजा या ठिकाणी या एकातून जर वजा शून्य केलं तर येणार उत्तर एकच राहील. ठीक आहे. तसंच या 10 मधून जर वजा शून्य केलं तर येणार उत्तर ही संख्या 10च राहील. कळतंय का? म्हणजे कोणत्याही संख्येतून शून्य काढले, शून्य हे काहीच नाही ना, कोणत्याही संख्येतून शून्य काढलं तर येणारं जे उत्तर असेल तर ती संख्या असेल. कळालं हे? ओके. त्याच्यानंतर आता या ठिकाणी या गणिताला समजून घ्या. n भागीला 1 बरोबर n. म्हणजे कोणत्याही एखाद्या संख्येला जर एकाने भागितलं, कोणत्याही एखाद्या संख्येला जर या संख्येने भागितलं 1 ने तर येणारं उत्तर ही तीच संख्या असते. येणारी संख्या ही कोणती संख्या असते? तीच असते. म्हणजे कोणत्याही XYZ संख्येला जर 1 ने भागितले असता येणारं उत्तर ही तीच संख्या असेल. याच आपलं समीकरण लिहावं लागेल. म्हणजे समजा या ठिकाणी मी 10 भागीला जर समजा 1 घेतला, बघा इथं आपण असं जर घेऊन टाकलं 10 भागीला 1 घेतलं, 1 1 1 एकत्र 1 0 भागिले 0 घेतला 1 0 0. ओके. म्हणजे उत्तर काय येणार आपलं तीच संख्या येणार. तीच संख्या म्हणजे एकाने कोणत्याही संख्येला भागितलं तर येणारं उत्तर ही तीच संख्या येते. हा नियम लक्षात ठेवा. ओके.